गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. श्री विघ्नविश्वरा विघ्नहरा दयासागरा सिद्धीचावरा पुराण पुरुषा परात्परा जगदुद्धारा जगतपती त्रिगुणांचा तू मूळ नायक व्याप्त सर्व चरात्मक नाम तुझे विनायक अचळ विनाशा तू एक परब्रह्म ऐसा तू चिंतामणी विश्वात्मका मोक्षदानी तो तू मूळ तटी वसोनी भक्ता लागी रक्षिसी सद्भावे देवा तुझला स्मरता तत्काळ मानसी होय स्फुरता हे निजदासे जाऊन चित्ता धरिले पाय खंडे दुंडीवरदा श्री गणेशा पूर्ण करीसी माझी आशा विश्वंभरा विश्वेशा पायी लागलो मी सद्भावे दुंडी विनवी श्रोतयास मागील ध्येय कथा सुरस कालीच्या कथित सद्वरास मारुती मानसी दचकला नारदाचे एकतावानी मारुती खिन्न झाला म्हणी नारदासी प्रेमे नमोनी हस्त जोडणी बालत बोलत माझा तू मुनी सद्गुरु राया सांगे माते यासी उपाय दयावंत तुझे धरले पाय तारी आता मज लागे मारुतीचा सद्भाव जाणून चित्त आनंद झाला नारदाप्रती प्रेमे धरुणी तयांसी हाती सन्मुख तेव्हा बैसवित म्हणे यासी उपाय असे एक तो मी सांगतो श्रवणी ऐक प्रार्थी आता तू विनायक सद्भावे शरण जाऊनी जो निर्विकल्प निरंजन पूर्ण ब्रह्म सनातन ऐसा देवादिदेव तू गजानन करी आराधन तयाचे प्रसन्न होता एकदंत न ढळे तुझे ब्रह्मचर्य व्रत सुशब्द हे कथा हनुमंत वदता झाला आनंदे प्रसन्न व्हावया श्री गणपती कैसी करू मी तयाची भक्ती तरी उपाय सांगे आता मज प्रती सद्गुरु तू पै माझा नारद तेव्हा आनंदोन कथिलासे उत्तम गणपतीचे आराधन एकाक्षरी मंत्र उपदेशून श्री हस्त ठेविला हिमाद्री पर्वताच्या दरी श्रेष्ठ जी का ब्रह्मपुरी तेथे जाऊन या तू जप करी एकाक्षरी मंत्राचा हनुमंतासी ऐसे कथुनी नारद गेला स्वर्गभूनी तेव्हा वायुसुत आनंदोनी हिमाचळी पातला ब्रह्मपुरीच्या उपवनात त्वरे तसे हनुमंत शुद्ध स्थळ रक्षिता चित्त आनंदित झाले गंधोदक करोनी स्नान नित्य कर्म सर्व सारून सद्गुरुपद मनी स्मरण आसनी अढळ वैसला हृदय स्मरोनी गजानन मानस पूजा करुणी पूर्ण उत्तम गणपतीचे आराधन करिता झाला सद्भावे अन्न पाणी सर्व वर्जुन एकाक्षरी लंका मंत्राचे करी अनुष्ठान एक विशती दीन प्रमाण एकाग्रतेने बैसला गजाननासी जडली वृत्ती हरपली मनाची मनोवृत्ती ध्यानी ठसावला मंगलमूर्ती निमग्न झाला चिद्रूपी जाणोनी अंतरी सद्भक्ती प्रकट झाला श्री गणपती निर्विकार जी ब्रह्ममूर्ती सन्मुख तेव्हा ठाकली ध्यानी लक्ष्मी निमग्न आनंदोनी या गजानन म्हणे अपेक्षित मागे वरदान प्रसन्न झालो तुझ लागी सुशब्द पडता कर्णरंध्रात सावध झाला अंजनी सुत नेत्र उघडवणी या लक्षित तो गजवदन देखिला मारुती मनी आनंदोनी सद्भावे अंगा लागला गणेश चरणी सन्मुख उभा राहुनी स्तुती करीत आनंदे देवादिदेव तू गजानन निर्विकार निरंजन करिता तुझे नामस्मरण कामना पूर्ण शीघ्र होती प्रसन्न झालासी तू एकदंत तरी पूर्ण करी माझा हेत दीन अज्ञान मी तव भक्त मागतो पदासी मनमुनी शुद्धा नामे महिम दुहिता इने आराधुनी कलिका माता केली प्रसन्न जगत माता सद्वरती येसी मागितला मज सेवे भावे समाधान सावधान मागिल हे वर प्रदान ब्रह्मचारी वायुनंदन तरी होईल भंग मम प्रव्रताचा महाकालीने हा धिदलावर तो अन्यता नो हे साचार तरी दया तू लंबोदर दूर करी संकट हे रक्षी आता माझी आव्रता दीन दयाळे कदंता करी माझी पूर्णता धरिले चरण सद्भावे वदता मारुती संतोषने श्री गणपती समीप पैसोनी तयाप्रती करी तृप्ती ते समयी स्वअंगीची काढोनी मळी स्वहस्ते चर्चिला महाबळी सद्वर अर्पिले तयवेळी प्रसन्न वदने करोनी अंग तुझे हे सिंदूर चर्चित न भंगे कदा ब्रह्मचर्य व्रत शनिवारी नेमेने मस्त लावी सर्व अंगासी तुझे अबुच्या सवे सावधान शुद्धेचे हे होईल लग्न महाकालीचे वरदान हे सत्यनो हे कल्पांती उच्चंगरीचे जे कच्छ पाही जीव निर्जीवात्मक भेदवतेही तयासी सावधानाचा दोष नाही याने तव व्रतासी बाधनसे वदोनी असे चिंतामणी अदृश्य झाला तर एक क्षणी वायुनंदन आनंदामणी सद्वरकानी ऐकोनी इकडे खड्गासुर महिकावती आनंदे बैसला असे सभेप्रती तो मयासुर तू नातू सत्वरी गती सभास्थानी पातला भेटून या खड्गासुरासी वदता झाला स्वमन गतासी अंगीकारी ममतनयेसी इच्छा पूर्ण करीही वदता ऐसे धन्यमाळी खड्गासुर हर्षला हृदयस्थळी निश्चय करुणी तैवेळी सिद्धता केली तत्काळ 4 दिवस पर्यंत सोहळा केला अत्यंत भूत याच कदने केले तृप्त अन्न अर्पिले सर्वांसी नाम ठेविले प्रभावती धन्य झाली आनंदला चित्ती
दासदासी अश्वहस्ती हस्ती धनरत्नाराशी अर्पिल्या. ऐसे काही दिवस गेल्यावरी खडगासुर मनी विचार करी यत्न करावा ये अवसरी महाकालीचा ये समयी कुळगुरु जो महा अभिमानी तयासी आनावी सन्मानाने शुक्राचार्य येता सदनी असुरन आमनी आनंदला रत्नपेटी तया बैसवून सद्भावे करुणी अर्चन प्रार्थित झाला कर जोडून म्हणे करी हेतू पूर्ण माझा करुणी पशु यज्ञासी बळी द्यावे मकर ध्वजासी यज्ञ हा करी सांगतेसी सद्गुरुनाथा एकाळी. तेव्हा शुक्राचार्य संतोषिनी मनी कुंड निर्मिले अष्टाकोनी यज्ञ आरंभीला तय क्षणी असुर गुरुने ते काळी मकर ध्वज पशु जाणून तयांचे यज्ञ आरंभी परिपूजन मकर ध्वज झाला कंपायमान पूजन करिता तयाचे यज्ञा समीप शिबिरांत बंधन करुणी ठेविले त्यास झाला तेव्हा चिंताक्रांत काही न सुचे ते काळी ते प्रभू सेवक येऊनी बघेसी गुरु रूपे भेटला मकर ध्वजासी तेने गहीवर दाटला मानसी लक्ष त्याने ती तयाते अश्रुधारा लोटल्या नैनी शरीर कापे तये क्षणी विचार काही न सुचे म्हणी परिधैर्य देवोनी बोलत म्हणे ऐशा महत संकट समयास कोण करील मज सहाय्यास प्राणांत ओढावला आता खास तरी काय उपाय करू आता जरी विभीषणासी जाऊन सांगेल कोणी वर्तमान माझी असह्या लागून केवी येईल हा समयी. तेव्हा सेवक वदे तयासी चिंता न करी निज मानसी जाऊन आता वेगेसी विभीषणासी आणि तो न लागता एक क्षण लंकेसी येतो जाऊन विघ्न करीन हे निरसन चिंता मानसी न करी मकर ध्वज वदे दिनवानी एक केवी जासील आवरण तोनी वायूचा न स्पर्श त्या तोनी कदा बाहेर जावया तरी कालीच्या या आवरण तोनी केविल जाशील तू दे क्षणी हरिहरादी सुधा पाणी शक्य होती जावया एकता तयांची वचनोक्ती प्रभू वदे तयांप्रती चिंता न करी तू राय चित्ती त्वरे चातो आताची महाकालीचा मजलावर संकटी स्मरता तू साचार तत्काळ प्रगोटणी मी निर्धार परीन रक्षण पे तुझे तरी आज्ञा दे मजला गुण सायासी आणि तो बिभीषण मकर ध्वज ऐकता वचन चित्ती मोद पावला सकळ या त्वरे जाऊन या कार्य साधी हे गुणलाया ऐसे प्रेमे वदोनिया पूर्वाळीला स्वकरे. तेव्हा प्रभू होऊनी हर्षभरित महाकालीचे स्मरण करीत ती गुप्त रूपे प्रगटुनी तेथ वदती झाली तयासी सद्भक्त भूत्या तू होऊनी जाई हा आवरण तोनी कोणी न हटके तुझ लागोनी येता जाता ममरे दिवट्या थोर तू माझा भक्त वदितील तुझ मन समस्त वदोनी ऐसे होता गुप्त प्रभू मनी आनंदला उदयस्तू वदन वदोनी दिवटी हस्तकी धरुनी झाला आवरणांतुनी उदयस्तू वैद्ये ते काळी डोळ्यांचे पाते जो न लवत इतुक्यात पातले लंकेत सुवेश धरुणी त्वरित विभीषणासी भेटलो कथिता सकळच वर्तमान विभीषण झाला क्रोधायमान तत्काळ दळभार सिद्ध करून रुथारूढ जाहला वाद्यनाद थडकला थोर चतुरंग जालीला दळभार नांदे कोंदले अंबर धुरोळ नभी दाटला सेना सिद्धू चालीला थोर हा का देती महावीर महिकावतीस येता सत्वर धनांडली पुरी ते काळी खडगासुरासी येऊनी हेर सांगती सकळ समाचार सैन्य समुदाय घेऊनी थोर लंकेश्वर पातला दत्तमुखीचे एकता वचन खडगासुर झाला क्रोधायमान दळभार सिद्ध करून समरभूमीसी लोटला कालीच्या थोरा वर्णात कोणी न दिसे समरी व्यक्त विभीषण झाला चिंताक्रांत म्हणे युद्ध कवनासी करावे वीर हाका देते थोर अचुगंगी लागती शर झाला रणी हाहाकार घाये वीर हुंबती विभीषण स्मरणी रामचंद्रन असंख्य वर्षला दिव्यबाण खडगासुर वीर महान शरेशर सर्व छेदिले विभीषणे विचार करोनी स्वचित्ती सोडोनिया सोडिता गवस्ती अस्त्राप्रती तेजहीन सर्व दिसती महाकालीच्या आवरणात शस्त्रास्त्रांसी बहु प्रेरिता पूर्ण होय मनोगत लंकाधीशे हे समरी लक्षिता भय पावला मानसी खडगासुर ख्यातिवंत राक्षस दळाचा करुणी अंत विभीषणासी शर अद्भुत होऊनी विकळ पडिला समीप येऊन्या खडगासुर विभीषणासी बाधोनी तरी सत्वर घालून स्वस्थ स्वरथावर घेऊन गेला तत्काळ यज्ञस्थानी तयासी आणोनी शुक्राचार्यास वदे नमोनी लंकाधीशा आणि लावधून बांधोनी तुमच्या कृपे करोनिया कुळक्षयासी कारण अतिपापी घा अस महान न पहावे कदा याचे वद करावा याचा तरी आता पशु यज्ञाची यंती द्यावी याची पूर्ण आहुती याने नरयज्ञाची होईल प्राती उदयिक मध्यानी रवियता.
ऐसे शुक्राचार्यासी वदोनी विभीषण बांधिला आकर्षोनी उभयांस ठेविले एक स्थानी रक्षण भोवती ठेवोनी एकत्र करिता उभयांसी भय पावलं मन्नेज मानसी मणितकाने धावले या समयासी श्रीरामासी सांगावया उभयांचे जाणूनी मानस प्रभू सेवक म्हणे त्यास आणि तो श्री रामास अयोध्येसी जाओनी एकता द्वयानी शुभ वचनोक्ती विभीषण आनंदा चित्ती वदता झाला तयाप्रती आणि रामासी त्वरे जाओनी उभयांसी तेव्हा करुणी नमन उदयस्तु उच्चारून अयोध्यास पावला न लागता क्षण श्रीरामासी भेटला जोडून या दोन्ही कर कथिला सकळ समाचार उदयिक मध्यानी येता दिन कर आहुती उभयांची नेमिली उभयांच्या डोळी उरला प्राण विभीषण सांगितले तेच लागून सोडावी आता वेगे धावून उभयांसी त्वरे श्रीरामा तरी तव हे भक्त शिरोमणी रक्षी उभयांसी चापमानी श्रवणी एकता द्वित्वानी राम विचारी मानसी मैकावतीस आता पाही जाता नाही या संकट समयी उभयांसी आता सोडविता येत नाही संकट समयी जावोनी द्वयांचे न होता अधिक रक्षण मातेला गेले हे दूषण वदता असे रघुनंदन स्तब्ध झाला ते समयी रामचरणी तेव्हा नमोनी मारुती वदे ते क्षणी रामाचिंता न करी म्हणी आज्ञा देईल मज लागी वदुनिया खडगा सुरासी घेऊनिया येतो उभयांसी मारुती वदे श्रीरामासी वरिष्ठ वीर श्रेष्ठ आगळा एकोणी भक्त वचनाते राम म्हणे मारुती ते बाळ मागे चंद्रबिंबाते ऐसा खेळ येत नसे तो आनन नवे द्रोणाचळ राक्षस बादिले पुच्छ सकळ की सागर उडण्याचे बळ ते न चाले या स्थानी महाकालीच्या आवरणात न प्रवेश कदा हनुमंत होईल तत्काळ शक्तिपात आवरणा माझी प्रवेशता येथे हरिहरादी सुधापानी जावया शक्य नाच त्या स्थानी तरी श्रीरामा तू स्वय चालुनी कार्य साधी ये काळी एकतातायांची वचनोक्ती वदे रामासी मग मारुती नेतो आता मी महिकावती सैन्यासह सर्वांते मारुतीचे एकता वचन श्रीराम झाला आनंदगण दळभार सिद्ध करून सिद्ध झाला ते काळी तेव्हा काय करी वायुकुमार पसरोनिया वाम कर दळभार घेतला त्यावर गजरत अश्वासमयेत उच्च पसरोनिया थोर घेतला त्यावरी वानर भर सुग्रीवादी महावीर बैसवले सर्व पुच्चांगी सव्य करी रामलक्षण घेऊन उडाला न लागता क्षण मनोवेगे करुण महिकावतीसी पातला दळभार उतरता भूतळवटी रामे करी परीक्षिता दृष्टी गर्जना करीती वीर जेठी दानन पुरी ते काळी आला अनुनी रघुनंदन खडगासूर झाला आनंद घन महाकालींचे करिता स्मरण पडले आवरण हे काळी घाव त्वरे देता निशाण सिद्ध झाली सकळ सेना वीर करिता थोर गर्जना डोंगारा पिटिती नगरात कोणी न राहावे स्वमंदिरी सिरथी बैसोनी यावे समरी शत्रुसी धरुनी सत्वरी बळी देईल उदिक मारुती आणि रघुवीर येथे पातला करावाय समर त्वरे निघा बाहेर जिंकावया रामासी माझा पिता पितृत्व यांनी कपडे मारिले समरांगिनी असत्य वचनी हाव चापपानी आला निर्णी अनायसे राम लक्षणासह मारुती याती देऊन पूर्ण आहुती चला त्वरे सम्रांप्रती शत्रुसी करी जिंकावया ऐसा डांगोरा पिटता रात तो शब्द एकता सीताकांत परी कोणासी न दिसे कोठे व्यक्त आवरणा माझी ते काळी वाद्य ध्वनी होता थोर उचंबळले सप्तसागर हाक देती महावीर सिंहनादे अंबरदानानली असंख्य चहो कडोनी येतीश्वर समस्त खळिले समरी वीर शरमंडप झाला थोर पडिला अंधार ते समयी कडोनी ते बाण दशदिशा कोंदल्या संपूर्ण सुग्रीव जांबुवंत वातनंदन तटस्थ विलोकित चहूकडे तेव्हा क्रोधावला वायुकुमार आवराना भोवती उच्च थोर वेष्टिले चहून कडोनी शेष आकार आवळोनिया बांधावया परिपुज शिरे ते आवरणात हनुमंत झाला शक्तिरहित सायक वर्षिता सीताकांत पडती तृणवत भुवारी राम तेव्हा विचारी म्हणी ही तव दिसे विपरीत करणी दृष्टी समरी न पडे कोणी महान आवरण एकालीचे मारुतीसह वानर दळ रणी झाले सर्व विकळ भरत शत्रुघ्नादी सकळ झाले बलहत ते समयी खडगासुर आणि आनंदोनी महाकालीस चिंतामणी ती प्रकट झाली समरांगिनी उग्र स्वरूपासी ते काळी महाकालीचे थोर आवरण श्रीराम झाला बलक्षिण तेव्हा क्रोधले कालीने पसरले वदन भक्षाया सर्वांते
कालिका लक्षण क्रोधायमान भ्यायले विधी वंचवदन रामासन्मुख प्रगटून वदते झाले ते समयी रामासी वदे पशुपती शोभली काहे पाहे ही आदिशक्ती शक्तीहीन झालासी तू सतापती अनर्थ थोर ओढावला समरी आता न उरे काही सामर्थ्य तुझे न चाले पाही महाकालीचे अवलोकी हे समयी न उरे काही एकाळी भयानक विक्राळ वदन सप्तपाताळादी व्यापिले गगन याहुनी थोर पसरले वदन भक्षावया सर्वांसी तेव्हा श्रीरामे लक्षिता स्वरूपासी उभे भयभीत झाला निज मानसी न लक्षवे लक्षिता मुखासी जहाकले नेत्र ते समयी तेव्हा रामासी म्हणे विधाता शस्त्र हत्तीचे ठेवी आता सद्भावे नगी जगन्माता तरीच सुख पावशील त्यात बालीचा शाप महान तेने भ्रम पावला रघुनंदन झाला समरी बलक्षीण विचारण तुझे मानसी सुतमुखीचे एकतावानी चित्तमोद पावले मनी वदते झाले ते क्षणी सुतांप्रती प्रार्थोनी वालीने काय निमित्त शापल्यासे रघुनाथ माम्यासी सांगे सच्चरित पुराणातील नसे हे मुनिजे सुशब्द एकोणी सुत आनंदला अंतकरणी म्हणे सत्कथा ही परमपावनी श्रवणरंध्री साठवा श्रीरामे विचार करुणी स्वचित्ती वामिले वालीचे सन्मुख न जाता बाण मारावा अवचिता हृदय लक्ष्मी एकाळी वृक्षाळोनी मारिला शर तेने वाली पडिला धरणीवर विगलित झाले सर्व शरीर द्याय लागता हृदयासी समरी पडला तरी वीर बळी राम पातला तया जवळी तयांची वाली वदे वेळी रामाप्रती ते धवा वीर तू महा ख्यातिवंत गोष्ट केलीस ही त्वानुसूचित माते त्वा न करिता सुत बाण मारलासी अवचित परम पुरुषार्थी तू सीतापती केलीस आज स्वकीर्तीची माती तरी षण्मुखासी श्रीपती शस्त्र हस्तीचे ठेविले आणि ऋण वैर हत्या जाण भोगावी लागले तुझ लागून ऐसे एकता रघुनंदन स्वमनसे दचकला म्हणे मी हे अनुसूचित कर्म केले हे भोगावे लागे माते भले कर्मेचे हे घडविले बळे कर्म न सोडिले कवनासी यास्तवा आता समरांगिनी भ्रम पावला चापपाणी शस्त्र स्वस्ताचे ठेवणी नमी सद्भावे कलिकेसी तोडणे द्वय सहस्त सहार कलिकेचे स्तवन करीत पाव संकटी माते त्वरित करी रक्षण जगन्माते आदिमाय तू चत्त शक्ती अगाधी असे तव शक्ती हरिहरादी अखंड गाती सद्गुण कीर्ती सर्वदा रामाचे जानोनी मनोगत गुरु गुप्त रूपे शक्ती वदत प्रसन्न झाले तुझच निश्चित सांगते हे श्रवण करी शुद्धा आणि खडगासुर याने माझी भक्ती केली थोर प्रसन्न होऊनी म्या सद्वर उभयांसी अर्पिला शुद्ध सवे सावधान मारुतीचे होता जान तेव्हा खडगासुराचे होय हनन याविन मृत्यू नसे आता याते स्कारे हे साधी त्वरे आता याने संकट शमले रघुनाथा याविन दान सर्वता यश न पावे तुझ समरी न होता कार्य हे सिद्धतेसी आताची ग्रासी नमी शमले रघुनाथा सर्वांसी तरी शीघ्र साधी सावधानासी तोवरी स्तब्ध राहते मी संकट हे भावया निरसन गजाननाचे करी स्मरण बुद्धिदाता जो गजानन करील निर्विघ्न सर्व हे तरी त्वरे साधा अधिकार्य विघ्नेश नमिता पावेल जय दयाळू तो गणराय करील विजयी तुझ लागी महाकालींचे एकता वचन राम झाला आनंदमन गजाननाचे करितास्तवन सद्भाव्यंतरी धरोणी संकट हरिता तू विघ्नहर महद संकट हे करी दूर दयासागर तू लंबोदर मागतो कर जोडोनी ब्रह्मणस्पती तू बुद्धिपती सुबुद्धी दे या मारुती प्रती धाम सत्वर श्री गणपती पायी लागलो तुझ्या मी करितायचे स्तवन राम झाला आनंदगण मग मारुतीस समीप पाचारून प्रेमैव दे ते काळी मद भक्त तू अससी महान माझे या शब्दाचे देई मान शुद्धे सवे करी सावधान संकटवारी एकाळी मारुती म्हणे ही गोष्ट न करी मी कदा स्पष्ट यावनी मरण माते असेच इष्ट ब्रह्मचर्यत्व मीनभंगी आकारा आले जे जे पाही लया जाणार न राहे काही यास्तव स्वनेम न भंगी सर्व ठाई श्रीराम सत्य जानमी वदतायसे मारुती समजाविता तयासी सर्व वृत्ती कथा न मानी वचनोक्ती रामतेने चिंतावला राम मानसी खिन्न झाला मारुतीस वदे दीनवदना तव वचनास म्या तिथला मान स्वनेमेसी भंगोनी एक पत्नी व्रत त्यागेले निर्धारी परियोषितच्या मंचकावरी
बैसला मी हे शोधी अंतरी तव शब्द सत्य करावया ठेवी व्रत तुझे ना भंगिले अंतरी शोधी तू ये वेळे गजाननासी तव आराधिले स्वनेमासी रक्षावया त्यात तुझा हा परोपकार यद निरक्षतेशी जीव चाचार याहुनी पुण्य नसे थोर स्वमानसी हे वचारी म्याच पाही तू सत्व हंकारिता मंगले मी एकपत्नी व्रता रामाचे सुशब्द ऐकता मारुती मानसी आनंदला दोनिया रामचरण वदनता झाला हस्त जोडून स्वामी कार्यास वेचीन प्राण नेमाची शक्यता न मानी तेव्हा विधी विश्वामित्र बृहस्पती वसिष्ठ जगदग्नी आणि अत्री नारदी घेऊन या मारुती सिद्ध झाले ते काळी रामासी प्रेमे करुणी नमन वेगे निघाला वायुनंदन न लागता एक क्षण कुशद्वीपी पातले शुद्धेस लक्षोनी ध्यानस्थ विधितेसी आनंदे वदत मागे वर आता त्वरित प्रसन्न झालो तुझ लागी घेऊनी पातलो वायुनंदन याचे सवे करी सावधान शुद्ध दिन आजी महान परित्रवरा एकाळी सुशब्द ऐसा का हा कानी पडता सावध झालीसे मही दुहिता नेत्र उघडवणी लक्षिता विधाता सन्मुख लक्षिला सप्तऋषी नारद हनुमंत देखता झाली हर्षभरित विधीचे तेव्हा प्रार्थित हस्त जोडणी आनंदे ते जे मी शब्द आता वदन ते सत्य भावे संपूर्ण आणि तव हस्ते करून तरी सावधान ते समयी तथास्तु वदोनी सावित्रीपती सुधा आणि मारुती उभे करुणी उभयांप्रती अंतरपाठ धरियेला तेव्हा काय करी वायुकुमार पृष्ठ करुणी तिज समोर उभा राहिला घोडणी कर प्रतापशूर ते समयी तेव्हा शुद्धा विधीसी वदेवचन पृष्ठीशी केवी लावावे लग्न तरी सन्मुख उभा करून सावधान वद आता उच हे आड असे उभयंतात जनविरुद्ध हे सर्व दिसत विवाही समयी नेमस्त सन्मुख उभे असावे त्यात ऐसे कधी न झाले अजवरी शोधोनी पहा निज अंतरी तरी सन्मुख फिरवणी श्रुषिकेसरी सावधान वदता आता ते जय कोणी वचनोक्ती वदता झाला ब्रह्मनस्पती मर्कटायांतित पुच्छ निश्चिती पूज्यमान असे हे त्यातोनी कपींचे उच्च निर्धारी मनस्पित कामे सर्व करी उच्च योगे वीर केसरी अतुर्बळी असे हा या स्तवपुचे हे उभारून उभा राहिला पुष्टी करून उच्च असे महापुण्यवान तरी लग्न लावी आन हे उच्च करी हे महाबळी दानवा बांधुनी घातले बळी तरी लग्न लावणी तुये वेळी विलंब न करी मुहूर्तासी गजानन माया ही अंतर्बळी येते मही दुहिता मावे मोह पावली भ्रम तरी झाला ते काळी अघटित लीला तयाची विधी गुरु वदता सावधान गगनी उडाला वायुनंदन असावधानसे त्यांचे मदन मन सावध खंडन अहर्निशी इकडे शुद्ध सेव्य होता सावधान खडकसुराचे झाले निधन आपोआप पडले शिर तुटून शस्त्र कोणी न मारिता निरसले कालीचे आवरण प्रकाशमान झाले सूर्यकिरण तेव्हा आनंदनीय सूर संपूर्ण पुष्पवृष्टी करिता ती इकडे गणी आता हनुमान शुद्ध आणि क्रोधायमान म्हणे कपटी तू वायुनंदन अमंगळत्वे स्त्रिया तुझ्यावर चिली विषाच्यासी होईल संगती पुरातन घडे तुझी बसती तुझ्या शब्दापासून मारुती राहील गर्भ स्त्रियासी वधुनेसी शापवानी प्रज्वाळोनी जठरांगणी देहभस्म केला ते क्षणी सद्गुरुपदासी नमोनी विधी मारुती सह मुनीश्वर महिकावती स पातले सत्वर सर्वांसी लक्षिता रघुवीर मोदवर्चिते पावला विभूषण मकरध्वजासी आणून भेटला आनंदे रघुनंदन मकरध्वज महिकावती स साकून विभीषण लंकेस पे गेला शुद्धेच्या शाप योगांनी उद्गीन झाला मारुती म्हणी हे जाणून याचा अपमानी म्हणे प्रार्थिता आता गजवदना तव मुनींचे मनोगत पूर्ण करिले एकदंत वदता सप्रेम सीमाकांत वायुसुता आनंदा एकादस्थानी बैसोनी सद्भावी चिंतला चिंतामणी स्तुती करीत आनंदानी कर जोडोनी ते काळी पूर्ण ब्रह्म तू पूर्ण ब्रह्मानस्पती भक्त कैवारी तू मंगलमूर्ती वेद श्रुती अखंड गाती सद्गुण करती सर्वदा जगदात्मा तू सर्वेश्वरा अलक्ष लक्ष गोचरा तो तू स्वगुण निर्गुण लंबोदरा संकटी पडिलो धाव गेली धाव धाव वाय गदंता दास तुझा मी तरी आता तुझ वाचवणी न रक्षिता दयावंत ते काळी
मारुतीचा जाणून सद्भाव प्रकट झाला देवादिदेव मारुतीचा म्हणे तुझं झाला गर्भ सिंधुरंगी ना चर्चिला या स्तव बादली शापवाणी शुद्धाही होईल प्रेम प्रमिळा राणी तेव्हा तव भुवू कारांपासून गर्भ राहिला स्त्रियांशी प्रेमिणाचे श्री राज्यात गर्भ न राहे अनंत शेषात अर्चन करतील स्त्रिया समस्त या भूतळवटी सर्व ही अमावस्या पौर्णिमेस शनिवारी सिंदूर चर्चेतील शर्रास अर्पिता रक्त पुष्पास सौख्य पावतील सर्वही सिंदूर चर्चिल तुझ तो या दिनी त्यांची संकटे विघ्ने निरसोनी सौख्यता पावेल मनी शाप न बांधेल तुझ लागी भावया तुझा शापमुक्त मच्छंदर होईल उमाकांत गोरख होईल अनंत जालंधर होईल विधी नेमस्त सूर्य सोमादी जोगी होती तेव्हा प्रेमिळेस वरिता उमाकांत तत्काळ होशील शापमुक्त वधोनीचे एकदंत गुप्त झाला तै समयी एकता ऐसा सद्वर आनंदला वायुकुमार रामासी तेव्हा नमोनी सत्वर सर्व कथियेला करतळी घेऊन या दळभार अयोध्येसी पातले सत्वर आनंद पावला रघुवीर गजाननांचे दयेने नित्य किंवा शनिवारी नित्य नेमजो अर्चन करी सिंदूर लावे सर्व शरीरी तेल मिश्र करोणी रक्त पुष्पानी मंदार याचा गुरु मारुतींचे गळा घाली हार रक्त अक्षता मस्तकावर मावान्न नैवेद्य कार्पिल विप्रासी देवोनिया दान इच्छित घालील आनंदे अन्न यथाशक्ती अर्पणी धन तांबूल देईल प्रीतीने शनिवारी हनुमंत तेल अभिषेक नेमे करिता यात वेळांची सार्थकता होत असे जाण निर्धारी याने शापन बांधे मारुतीस अर्चकांचे मारुती पूर्वी मानस निवारण करी सर्व पीडस करिता अर्चन नेमाने सद्भावे याने शापन सद्भावे चरित्र हे करिता श्रवण सर्व विघ्ने होती निरसन मनेस्वित कमान होती पूर्ण नित्य श्रवण केली याने भक्त कैवारी श्री गणपती शापमुक्त केला से मारुती ऐसाच पूर्वी पशुपती अंगे सवरिता चित्तित अंबा झाली क्रोधायमान गर्ग अर्थ गिळला पंचवदन उन्मासास आज्ञापून गंगे विटंबोनी वधावया तेव्हा गंगेने स्पर्धा चिंतावणी प्रगट झाला मोक्षदानी उन्मादासी वधुनी मुक्त केले शिवासी ऐसे सुतमुखीचे एकता वचन सुतासी वदिता नम्र वचन हे पुढील अध्याय निरूपण श्रवण करा आनंदे पवित्र कथा ही अत्यंत भूत श्रवण करीत श्रोते वक्त पूर्ण करी सर्व मनोगत आज सादर होता कथेसी जय जयाजी विनायका दीनदया भक्त पालका मायातीता विश्वव्यापका दयागना हे श्री हेरंबा आनंद रूपी तू सर्वेश्वर अचळ अभंग निर्विकार तुझी आलिलेचा न लगे पार भागले वेद वर्णिता दुंडी वरदा लंबोदरा मयूरवाहना मोरेश्वरा दया सागना विघ्नहरा पूर्ण ब्रह्मा सर्वेश्वर कथानक हे अतिमहान दयासागर तू गजानन दयासागर तू गजानन दास हृदयी बसून रसाळ सुशब्द वदविसी इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसत भक्त द्वात्रिशत्तमोऽध्याय रसाळः श्री गजाननार्पणमस्तु इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे द्वात्रिशत्तमोऽध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. आपणास जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.